ही घटना आहे पुण्यातल्या वानवडी भागातील आझादनगर नावाच्या शांत वस्तीत घडलेल्या एका आसमानी शोकांतिकेची। ही कहाणी आहे दोन असामान्य माणसांची, डॉक्टर निखिल शेंडेकर आणि डॉक्टर अंकिता शेंडेकर, एक असं सुखी दाम्पत्य जे एकेकाळी एकमेकांवरील प्रेमामुळे ओळखलं जायचं, जे एकेकाळी जीवनाचा आदर्श असलेल्या असंख्य जोडप्यांपैकी एक होतं। एके रात्री सुखी असलेल्या या घराचा विध्वंस झाला। असं घडलं की जे एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते त्यांनी एकमेकांनंतर एक असं पाऊल उचलणं जे जीवनाचा शेवट ठरला। निखिल शेंडेकर सोलापूरचा असलेला एक शिस्तप्रिय मेहनती तरुण, अभ्यास असो की हॉस्पिटलचे काम, प्रत्येक गोष्टीत त्याचा असाधारण आवेश असायचा। दुसरीकडे अंकिता शेंडेकर पुण्यातील एक उत्साही, हरकलेल्या विचारांची, गरिबावर उपचार असो किंवा इतर गरजूंना मदत असो। असं म्हणतात की जेव्हा निखिल आणि अंकिता पहिल्यांदा कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये एकमेकांजवळ आले, असं म्हणतात की जेव्हा निखिल आणि अंकिता पहिल्यांदा कॉलेजमध्ये एकत्र आले तेव्हा असं वाटलं की विधानेच त्यांची भेट घडवली असावी। त्यांची ओळख साध्या वर्गमैत्रीपासून सुरू झाली। एकाच असाइनमेंटवर चर्चा करत असताना, एकाच हॉस्पिटलमध्ये इंटर असताना एकमेकांवरील आदर अधिकच वाढला। निखिलचे शांत असणे आणि अंकिताचा उत्साह एकमेकांना पूरक वाटला। असंच एके दिवशी त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं, जीवन एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला, कुटुंबाने आशीर्वाद दिले, लग्न झालं। पुण्यात वानवडी भागातील आझादनगर मध्ये त्यांनी छोटंसं घर घेतलं, जे घर त्यांनी स्वतःच घडवलं। एक एक वस्तू निवडली, एक एक कोपरा सजवला। जीवन सुंदर असणार असं वाटत होतं। लोक म्हणायचे एक आदर्श जोडपं, एकमेकांवरील प्रेम असंच असतं। परंतु असं असतं, जीवन नेहमी एकाच मार्गाने जात नाही। निखिल अधिक कामात गर्क झाला। हॉस्पिटलचे शिफ्ट अधिक अस्वस्थ करणारे असायचे। रात्री घरी उशिरा यायचे। अंकिता एकटी असायची। स्वतःही एक सक्षम डॉक्टर असलेल्या अंकिताचा एक भाग नेहमीच असंतुष्ट असायचा। आज वेळ देता येईल का असं ती विचारायची। आज शस्त्रक्रिया असलेल्या आहेत, उशीर होईल असं निखिल म्हणायचे। या छोट्या छोट्या निराशेने मोठ्या वादाचे रूप घ्यायला सुरुवात केली। एकमेकांवरील असलेल्या विश्वासाचा पाया ढासळू लागला। लोक म्हणतात मानसिक अस्वस्थता असते ती शांत असलेल्या घरामध्ये अधिक असते। असंच झालं निखिल आणि अंकिताच्या घरामध्ये। एके रात्री वाद अधिकच चिघळला। एकमेकांवरील असलेल्या असंतोषाचा बांध फुटला। आरोप केले गेले, भावना व्यक्त झाल्या, पण एकमेकांपर्यंत पोचल्या असतील असं वाटत नव्हतं। त्याच रात्री अंकिताने एक टोकाचं पाऊल उचललं। ती स्वतःच्या घराच्या पंख्याला गळफास लावत असताना घरभर असलेल्या शांततेला एक आर्त किंचाळी मिळाली। निखिल जेव्हा घरी आला त्याने दृश्य पाहिलं, त्याचा श्वास थांबला, त्याचा जीव थरथरला। स्वतःला एक प्रश्न विचारला, मी असं होऊ दिलं असतं का? त्याने लगेचच अंकिताचा मृतदेह खाली घेतला, हॉस्पिटलला नेलं। डॉक्टर म्हणाले खूप उशीर झाला आहे। गिल्ट, एकटेपणा, निराशा या एका घटनेने निखिल पूर्णपणे खचला। त्याचा एकटा संसार ओसाड झाला। घरभर अंकिताच्या असलेल्या वस्तू, फोटो, चादरी सगळं असंच पसरलेल्या स्थितीत असायचं। त्याचा एकटेपणा असह्य झाला। अपराधाची भावना अस्वस्थ करणारी होती। जर वेळेवर घरी आलो असतो, जर एकदा तरी तिला समजवलं असतं तर असं झालंच नसतं असं म्हणत स्वतःला दोष देत होता। अखेर निखिलने स्वतःचे जीवनही संपवण्याचा निर्णय घेतला। त्याने त्याच पंख्याचा वापर केला जिथे अंकिताने आपल्या जीवनाचा त्याग केला होता। दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना शंका आली। घराचा दरवाजा उघडला असता एक असं दृश्य समोर आलं ते जीवनभर विसरू शकले नसते। निखिल देखील जीवन संपवलेल्या स्थितीत आढळला। खोलीभर असलेल्या फोटो, चिठ्ठ्या, अस्वस्थ शांतता। असं वाटत होतं या घराचा श्वासच थांबला असावा। पोलीस आले, त्यांनी घराचा पंचनामा केला, शेजाऱ्यांचे जबाब घेतले। असं समजलं की घरातून एक चिठ्ठी मिळाली, त्यावर लिहिलं होतं, तिच्याशिवाय जीवन असू शकत नाही, एकटा असलेल्या श्वासाचा काहीच उपयोग नाही। या चिठ्ठीने असंख्य प्रश्न अनुत्तरित ठेवले। या घटनेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते, संवादाचा अभाव, एकटेपणा, मानसिक अस्वस्थता या गोष्टी किती घातक असू शकतात। लोक म्हणतात संवाद असला असता, एकमेकांवरील विश्वास असला असता, एकटे वाटलेल्या जीवांना आधार मिळाला असता, या घरी असलेल्या सुखाचा शेवट असा झाला असता असं वाटत नव्हतं। या घटनेतून एकच संदेश मिळतो, कठीण असलेल्या वेळेत एकमेकांशी बोला, मानसिक अस्वस्थ असलेल्या व्यक्तींना एकटे सोडू नका। जीवन अनमोल असतं,
एका चुकलेल्या निर्णयाने असंख्य सुखाचे खड्डे पडतात. म्हणून गरज असलेल्या वेळेला मदत घ्या, एकमेकांसोबतचे नाते जपा. या घटनेबद्दल आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.